नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण नागपंचमी विशेष तांदळाचा हलवा बनवतोय. घरातील फक्त 3 साहित्यांमध्ये हा हलवा बनवून तयार होतो आणि जरा सुद्धा साखरेचा वापर न करता साध्या सोप्या पद्धतीने आज आपण हा हलवा बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. चला तर मग वेळ न घालवता लगेचच पाहूया तांदळाचा हलवा कसा बनवायचा. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून 1 वाटी इतके तांदूळ घेतलेले आहेत. जो आपण रोज भात बनवण्यासाठी तांदूळ वापरतो त्याच तांदळाचा आज आपल्याला वापर करायचा आहे. आता हे तांदूळ आपल्याला पाण्याने 3 ते 4 वेळा स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. आता इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता यामध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 2 तास मी हे तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे. तुमच्याकडे जर का वेळ असेल तर हे तांदूळ पाण्यामध्ये जास्त वेळ भिजत ठेवलेत तरी देखील चालणार आहे. आता 2 तासानंतर झाकण काढून पाहूया. इथे तांदूळ छान असे फुलून आले आहेत. असा तांदळाचा दाणा पटकन तुटला जातोय म्हणजे हे तांदूळ छान असे भिजले आहेत. आता यातील पाणी निथळवून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये हे तांदूळ घालायचे आहेत. सोबतच पाऊण वाटी इतकं मी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तुम्हाला जर का जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. सोबतच 1 वाटी ओलं खोवलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. सोबतच 1 वाटी इतकं सुरुवातीला मी पाणी घालणार आहे. आता हे मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी हे मिश्रण मिक्सरला बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण ओतायचं आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला गूळ आणि ओलं खोवलेलं खोबरं घ्यायचं आहे. आता हा तांदूळ छान असा शिजला पाहिजे त्यामुळे यामध्ये मी आणखी 2 वाटी इतकं पाणी घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामध्येच मी पाणी घातलेलं आहे. सोबतच आपल्याला एक पूर्वतयारी करून घ्यायची आहे. इथे मी एक स्क्वेअर शेपचा डब्बा घेतलेला आहे आणि त्याला आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपलं जे वडीचं मिश्रण आहे ते डब्याला चिकटणार नाही. आता मिश्रण असलेली कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे आणि गॅसची आच लहान ठेवून हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळी होता कामा नये. आणि जर का गुठळी झाली तर मग आपल्याला त्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत. जरासुद्धा इथे गॅस मध्यम किंवा मोठा ठेवायचा नाही. तर लहान आचेवरच आपल्याला हे सतत मिश्रण हलवत राहायचं आहे. आता इथे मिश्रण दाटसर झालेलं आहे. यातील पाणी पूर्णपणे आटलेलं आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित हे मिसळून घ्यायचं आहे. कारण कोणताही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्याची चव दुपटीने वाढली जाते. सोबतच 1 चमचा इतकं साजूक तूप यामध्ये मी घालणार आहे. साजूक तूप घातल्यामुळे वडीला छान अशी चकाकी येते. आता हे पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण आपल्याला सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत या मिश्रणाचा गोळा बनत नाही तोपर्यंत आणि हे मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवायचं आहे. गॅसची आच लहानच ठेवायची आहे. पुढच्या 5 ते 7 मिनिटातच तुम्ही इथे बघू शकता मिश्रण कढईपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे आणि मिश्रणाचा गोळा बनलेला आहे. आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे. इथे मी पाव चमचा इतकी वेलची पावडर घालणार आहे आणि आज मी इथे गुळाचा वापर केलेला आहे त्यामुळे थोडंसं जायफळ किसून घालणार आहे. कारण गूळ आणि जायफळचा स्वाद हा अप्रतिम लागतो. आता हे पुन्हा एकदा मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. इथे आपलं वडीचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेच हे मिश्रण आपल्याला साजूक तूप लावलेल्या डब्यामध्ये ओतायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. आता इथे मिश्रण व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड होण्याची वाट पाहायची आहे. असं हे ओट्यावरच आपल्याला हे मिश्रण ठेवायचं आहे आणि पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे. तर आता इथे वडीचं मिश्रण पूर्णपणे गार झालेलं आहे. आता लगेच आपण हे डिमोल्ड करणार आहोत. वडीचं हे मिश्रण मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता किती सहज हे मिश्रण निघालेलं आहे.
जरासुद्धा डब्याला चिकटलेलं नाही. आता हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ह्या वड्या कापून घ्यायच्या आहेत. तर इथे मी तुम्हाला एक वडी जवळून दाखवत आहे. बघा वडीचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेलं आहे. तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच सोप्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.